नमस्कार, मी डॉक्टर गिरीश लाड, टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ आणि रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे यावर्षीच्या 8 मार्च 2024 जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण काही जरा वेगळ्या विषयावर बोलायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत फर्ग्युसन कॉलेजमधल्या एक सिनियर फॅकल्टीज मेघा देवस्कर मॅडम. नमस्कार. सायकोलॉजीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. नुसते फॅकल्टी नाही तर त्याच्या व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमध्ये त्या सक्रिय असतात आणि त्याच्यामुळे आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि एक चर्चा करणार आहोत. जागतिक महिला दिन म्हटलं की सगळ्यांना महिलांचा पोळका येतो. 365 दिवसांपैकी मला वाटतं 2 दिवस असतात. एक 8 मार्च जागतिक महिला दिन, त्याच्यानंतर 14 मे मदर्स डे, बरोबर, आणि डॉटर्स डे. इतर वेळेस भाऊबीज आणि राखी पौर्णिमा असे एक 5-6 दिवस सोडले तर इतर वेळेस महिलांच्या बाबतीत पुरुष कसं वागतात, महिला महिलांच्या बरोबर कसं वागतात आणि पुरुष पुरुषांच्या बरोबर कसं वागतात हे आपल्याला वेगळं सांगायला नको. पण हे दिवस साजरे करायचे असतात कारण त्यानिमित्ताने असे सगळे महत्त्वाचे विषय चर्चेला येतात आणि जे महिलांचे विषय आहेत ते मेनस्ट्रीममध्ये येतात. वर्षभरात मागच्या 8 मार्च ते ह्या 8 मार्चपर्यंत काय घडलं वेगळं, काय नवीन गोष्टी घडल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामुळे कळायला लागतात. सो आज आपण जे बोलणार आहोत, आज आपण थोडंसं इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत की महिला आणि मेंटल हेल्थ हा एक जरा वेगळा प्रकारचा विषय. आणि मॅडम स्वतः सिनियर सायकोलॉजिस्ट आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला या विषयीची माहिती मिळेलच. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करताना आपण हेल्थ या विषयावर बोलूयात. तर मॅडम, हेल्थची नक्की डेफिनेशन काय आणि महिला आणि हेल्थ याची काही वेगळी डेफिनेशन आहे का? बरोबर. सो आता आपण पायरीने ह्या गोष्टीकडे जायचं आहे, आपल्याला बघायचं आहे. तर सर्वप्रथम आपण थोडंसं नुसतं हेल्थ म्हणजे काय हे बघणार आहोत. तर हेल्थ अकॉर्डिंग टू WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या जी डेफिनेशन जी त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये हेल्थ इज नॉट जस्ट द ॲब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे केवळ तुम्हाला काहीतरी रोग जो तुम्हाला कुठेतरी दिसतो किंवा जे तुमच्या पॅथॉलॉजिकल रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसून येतं की हा आमका आजार तुम्हाला आहे, हे नसणं म्हणजे तुमचं सगळं काही बरं चाललं आहे का, तर नाही. अपार्ट फ्रॉम दॅट, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज इन्क्लुडेड द प्रेझन्स ऑफ नॉट ओनली मेंटल वेलबिंग बट ऑल्सो स्पिरिच्युअल हेल्थ. म्हणजे तुम्हाला मनाने पण शांत, समाधानी, सुदृढ आणि मोकळं वाटलं पाहिजे आणि ॲट द सेम टाईम आध्यात्मिक पद्धतीची एक प्रकारची शांततासुद्धा तुम्हाला जाणवली पाहिजे. इतकी व्यापक ती व्याख्या त्यांनी केली आहे. म्हणजे नुसतं आजार नाही म्हणजे मी पूर्ण हेल्दी आहे किंवा मी पूर्ण सुदृढ निरोगी आहे असं नक्कीच नाही आहे. मला असं वाटतं ही खूप छान डेफिनेशन दिलेली आहे. राईट. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल हेल्थ नाही, तर नक्कीच नाही. हेल्थ म्हणजे फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ. ॲब्सोल्युटली. ह्या 4 गोष्टींनी मिळून एक ओव्हरऑल हेल्थचा आपला विषय निघतो. पण आपल्याकडे हेल्थ म्हणलं की अजूनही फक्त फिजिकल हेल्थ इतकंच आपल्या सगळ्यांच्या डोक्यात येतं. बरोबर. मी कधी कोविड पॅन्डेमिक जी काही घटना घडली ती दुर्दैवीच होती. त्याच्यामध्ये खूप लोकांचा मृत्यू झाला, खूप लोकांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली, आर्थिक नुकसान पण झालं. पण जेव्हा एखादी वाईट गोष्ट घडत असते त्यावेळेस त्याच्या पलीकडे काहीतरी चांगलं पण घडत असतं. सो मला एक जाणवतं की कोविडनी काय केलं की आय कॉल कोविड अ ब्रँड अँबॅसेडर फॉर मेंटल हेल्थ. ओके, कारण त्याच्या आधीपर्यंत म्हणजे कोविड सुरू व्हायच्या आधीपर्यंत हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल हेल्थच होतं आणि मेंटल हेल्थ हा विषय काढला. मेंटल म्हटलं की लगेच एक तर येरवड्याला जा, नाही तर ठाण्याला पाठवा किंवा आग्र्याला पाठवा. याच्या पलीकडे मेंटल हेल्थला ॲक्सेप्टन्सच नव्हता किंवा त्याची टिंगल केली जायची. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ या विषयावर खूप स्टिग्मा होते, खूप गैरसमज होते, लोक त्याचा ॲक्सेप्टन्स नव्हता. पण कोविडमध्ये संपूर्ण जगाच्या पाठीवर मेंटल हेल्थ नावाचा एक प्रकार असतो, त्याचं काहीतरी अस्तित्व आहे याची जाणीव सगळ्या लोकांना झाली. बरोबर. आणि आता आपण बघतोय की कोविड नंतर मागच्या 2 वर्षामध्ये लोक स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन हे 3 शब्द फार कॉमनली वापरतात की मी आजकाल जरा फार डिप्रेशनमध्ये आहे किंवा
तिला खूप स्ट्रेस आहे किंवा त्याला खूप अँझायटी आहे. सो ॲटलिस्ट मेंटल हेल्थच्या बाबतीत मागच्या 2 वर्षामध्ये एक जागरूकता आली आहे, पण ती अर्धवट जागरूकता आलेली आहे. म्हणजे आपल्याला त्याचं एक्झिस्टिंग मान्य झालेलं आहे इतकंच, आणि त्याचं महत्त्व पण कळलेलं आहे. आता जेव्हा आपण मेंटल हेल्थचा ॲक्सेप्टन्स हा विषय म्हणतो त्यावेळेस महिलांसाठी मेंटल हेल्थ किंवा महिलांची सायकोलॉजी असा काही वेगळा प्रकार असतो का, किंवा त्याला आपण जेंडर सायकोलॉजी म्हटलं जातं? हो. सो त्याविषयी तुम्ही काय सांगाल? अगदीच असतो. आता आम्ही काउन्सिलिंग जेव्हा करतो तर त्यावेळेला सुद्धा जेंडर सेन्सिटिव्ह हेल्पिंग ह्याबद्दल खूप लिहिलं गेलं आहे, ह्याबद्दल खूप बोललंही गेलं आहे. आणि इन जनरलच एक स्त्री जेव्हा किंवा एक छोटी मुलगी जेव्हा मोठी होत असते तेव्हा तिच्यावर होणारे संस्कार किंवा तिच्यावर घरातल्या लोकांची होणारी वागणूक, त्यातनं तिला स्वतःबद्दल जे वाटत असतं किंवा ती ज्या पद्धतीत आयुष्याकडे बघते, ती ज्या पद्धतीची स्वप्न पाहते किंवा पाहत नाही, काही स्वप्न तिने पाहायचीच नसतात, किंवा ओव्हरऑल आयुष्य आपल्याला कसं ट्रीट करणार आहे ह्याबद्दल तिचे काही एक्सपेक्टेशन्स तयार होतात. आणि हे एका लहान मुलाला ज्या पद्धतीत मोठं केलं जातं, त्याला ज्या गोष्टी सांगितल्या जातात, दाखवल्या जातात, किंवा त्याला सांगितलं जातं की हे तुझे अधिकार आहेत, हे तुला मिळणार आहे, हे तू अशा पद्धतीत आयुष्याकडे बघ. तर ह्या 2 गोष्टी इतक्या वेगळ्या असतात की त्यामुळे त्यांची दोघांची मानसिकताच अगदी आमूलाग्र पद्धतीत वेगवेगळी असते. त्यामुळे विमेन्स मेंटल हेल्थ इज अ सेपरेट इश्यू डेफिनेटली. ओके. कारण आपल्याकडे सायकोलॉजीमध्ये असं म्हणतात की अ पर्सनॅलिटी इज मेड अप ऑफ 3 कॉम्पोनंट्स: नेचर, नर्चर आणि कल्चर. करेक्ट. सो नेचर दॅट कम्स फ्रॉम आवर पॅरेंट्स. बरोबर. सो आपले जीन्स असतील, Genetic DNA makeup असेल, आहे. फिजिकल मेकअप असेल, तो आपल्या कंट्रोलमध्ये नाही. अगदी. म्हणजे प्रोबॅबली आपल्याला जे काही मिळालंय ते फक्त आपण मेंटेन करू शकतो किंवा त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो. 100%. नर्चर हा एक खूप मेजर आस्पेक्ट आहे. बरोबर. आणि कल्चर हा पण एक तिसरा आस्पेक्ट आहे. अगदी. सो भारतासारख्या देशामध्ये नेचर हा एक पार्ट झाला, पण नर्चर आणि कल्चर हे जे 2 विषय आहेत, हे थोडंसं स्त्रियांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला आहेत. ती जी डिस्पॅरिटी आहे, म्हणजे ती जी गॅप आहे की ज्या पद्धतीत एका मुलीला मोठं केलं जातं आणि मुलाला मोठं केलं जातं, ब्रिंगिंग देम अप टू बिलीव्ह व्हॉट टू एक्सपेक्ट आउट ऑफ लाईफ असं, तर तेच फंडामेंटली खूप वेगळं आहे. खरं सांगायचं तर ह्या पॉईंटला मला असं वाटतं की मी काही बोलण्यापेक्षा मी तुम्हालाच डॉक्टर हा प्रश्न विचारू इच्छिते. कारण गेली 15-20 वर्ष तुम्ही ह्या सगळ्या स्त्री भ्रूण हत्या ह्या सगळ्याच क्षेत्रात काम करताय. जवळजवळ भारतातल्या 1,200हून अधिक जिल्ह्यांमध्ये तुम्ही पोचला आहात आणि ही सुद्धा खूप एक मोठी गोष्ट आहे. इतक्या जिल्ह्यांपर्यंत जाणं किंवा तिथल्या संस्कृतीचा अभ्यास करणं, त्या निमित्ताने तुम्ही जो काही रिसर्च केला आहे त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही सगळ्या गोष्टी पाहत होतात खूप जवळून की काय घडतंय. तर स्त्रियांच्या संदर्भात ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काय घडतंय त्याचं एक चित्र तुम्हाला काय दिसलं हे मला तुम्हाला विचारायचं आहे इन अ वे. कारण आता हा पॉडकास्ट ऐकणारे जी लोक आहेत त्यांनासुद्धा आपण सगळेजण कदाचित एका खूप सेफ आणि खूप लिबरल अशा वातावरणात आपण मोठे होतो. त्यामुळे आपल्याला पूर्ण भारतात काय चाललेलं असतं त्याचं चित्र कदाचित नीट कळतही नाही. तर तुमचे अनुभव काय होते? माझे अनुभव फार इंटरेस्टिंग आहेत आणि त्याची सुरुवात झाली स्त्री भ्रूण हत्येच्या माध्यमातून. बरोबर. सो स्त्री भ्रूण हत्या म्हटलं की आपल्याला अजूनही राजस्थान, हरियाणा, पंजाब ही राज्य आठवतात, किंवा नॉर्दर्न स्टेट्स. आणि असं अजूनही बोललं जातं की त्या राज्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र म्हणलं की आपण 3 नावं घेतो: शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र. बरोबर. तर गेल्या 15 वर्षात मी खूप लोकांना विचारलंय की मला शाहूंचे 5 विचार सांगा, फुलेंचे 5 विचार सांगा, शिवाजी महाराजांचे 5 विचार सांगा, पण खूप लोकांना सांगता येत नाही. सो फक्त ते म्हणण्यापुरतं आहे. गेल्या 3-4 दशकांमध्ये आपण समजा महाराष्ट्राची आणि नॉर्दर्न स्टेटची जर का तुलना केली तर मुलं आणि मुली यांची संख्या म्हणजे सेक्स रेशो, तर सेक्स रेशो ॲट बर्थ म्हणजे 1000 मुलांमागं किती मुलं आहेत, किती मुलं जन्माला आली आणि किती मुली जन्माला आल्या, याच्यावरनं तो सेक्स रेशो काढला जातो. तर दर 10 वर्षानंतर सेन्सस होतं, म्हणजे जनगणना होते, आणि त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक राज्याची आकडेवारी, जिल्ह्याची आकडेवारी, तालुक्याची आकडेवारी आणि पर्यायाने देशाची आकडेवारी कळते. सो शेवटचा जो सेन्सस झालाय तो 2011 साली झाला.
2011 साली राजस्थानमध्ये 1000 मुलांमागं 888 मुली जन्माला यायच्या. त्याच्यानंतर पंजाबमध्ये 840 मुली जन्माला येत होत्या. महाराष्ट्राचा आकडा हा खूप लोकांना माहिती नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 2011च्या सेन्ससनुसार 893 मुली जन्माला येतात. म्हणजे राजस्थानमध्ये 888 आणि महाराष्ट्रात 893. फार फरक नाही आहे. सो आपण जो काही एक गैरसमज आहे आपला की महाराष्ट्रात अशा काही गोष्टी होत नाहीत, ह्या गोष्टी फक्त नॉर्दर्न स्टेटमध्ये होतात, असं अजिबात राहिलेलं नाही. म्हणजे जवळपास 2011लाच आपण राजस्थानला जवळपास गाठलेलं आहे. सो मी जे काम केलं ते सप्लाय साईडला केलं, म्हणजे सोनोग्राफी सेंटर्सवर कंट्रोल, की त्यांच्या डॉक्टरांकडनं गर्भलिंग निदान होऊ नये, त्याला कसं कंट्रोल करता येईल, त्याच्यासाठीचा जो PCPNDT नावाचा जो कायदा आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये गव्हर्नमेंटला कशी मदत होईल आणि लूपहोल्स कसे कंट्रोल करता येतील, या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी काम केलं. त्याच्यातनं एक सेव्ह द बेबी गर्ल नावाचा प्रोजेक्ट उभा राहिला, जो आता 125 जिल्ह्यांमध्ये इम्प्लिमेंट झालाय. त्यानिमित्ताने मला त्या 125 जिल्ह्यांमध्ये जाता आलं, डॉक्टरांशी बोलता आलं, तिथल्या लोकांशी बोलता आलं. पण ते सगळं करताना असं लक्षात आलं की 150 करोड लोक आज भारताची लोकसंख्या आहे. सो मुळात मुलगा पाहिजे हा हट्ट येतो कुठनं, तर हा समाजातनं येतो. आणि त्याची पूर्तता ही काही डॉक्टर करतात, सगळेच डॉक्टर करतात असं नाही, पण काही डॉक्टर आहेत की जे हे इलिगल ऍक्टिव्हिटी करतात. सो जेव्हा तो सप्लाय साईडचा कंट्रोल आला त्यावेळेस असं लक्षात आलं की फक्त ते करून चालणार नाही, म्हणजे आपल्याला ही डिमांड कमी करावी लागेल. म्हणजे तुम्ही नुसते एक काही रूल्स इम्पोज केले की काही नियम, काही लॉज तुम्ही आणले की त्यातनं फक्त कंट्रोल होईल असं नाही, लोक त्यातनं आडमार्ग शोधत पळवाटा शोधणार. सो तो कसा आहे, आपला कायदा म्हणजे व्हायरस आणि अँटीव्हायरस सारखा असतं, की गव्हर्नमेंट काहीतरी कायदा करतं आणि लोक त्याचे पळवाटा शोधतात, असं तो व्हायरस अँटीव्हायरसचा खेळ चालू असतो. पण मूळ प्रश्न कुठे आहे की लोकांचीच ही डिमांड जर का कमी करता आली, आणि तिथे तो मानसिकतेचा प्रश्न. एक्झॅक्टली, तिथे माझा प्रत्यक्ष अनुभव वुमन एम्पॉवरमेंट आणि महिला आणि मेंटल हेल्थ याच्याशी माझा संपर्क पहिल्यांदा तिथे आला, की लोकांची ही मानसिकता आहे की त्यांना मुलगा पाहिजे. आता ही फक्त महिलांची मानसिकता नाही आहे, पण ही सबंध पुरुष स्त्री यांची मेंटॅलिटी आहे. आणि असं नाही आहे की फक्त नवरा मुलगा आहे किंवा वडील आहेत त्यांनाच फक्त मुलगी पाहिजे, बायकांना सुद्धा मुलगाच पाहिजे असतो. म्हणजे सासू, म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी असं दिसलंय की सासू ही मेन कल्प्रिट म्हणूयात आपण, की जी हट्ट करत असते की नातू पाहिजे, आता वंशाला दिवा पाहिजे. आणि मग ह्याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय आहे की एक तर तुम्हाला खानदानाला पुढे नेणार, खानदानाचं नाव पुढे नेणारा वारीस पाहिजे. बरोबर. आता आपण साधा एक प्रश्न आपल्यालाच विचारून बघा की आपल्या किती पिढ्यांची नावं आपल्याला माहिती आहेत. आपल्याला आजोबांचं पूर्ण नाव माहिती आहे, आजोबांच्या आजोबांचं पूर्ण नाव माहिती आहे, फार फार तर पणजोबांचं नाव माहिती असेल, पण खापर पणजोबांचं नाही माहिती. सो असं कुठलं तुमचं खानदान आहे की त्याचा वारीस तुम्हाला पुढे न्यायचं आहे आणि तो दिवटा पुढे तुमचं खानदानाचं नाव करणार आहे. सो पण एक भ्रामक कल्पना आहे की खानदानाचं नाव पुढे घेऊन जाणं हे एक कारण झालं. अगेन दिस इज अ सायकोलॉजिकल रिझन. दुसरं असं आहे की आपल्याकडे असा एक समज आहे की मृत्यूनंतर मुलांनी अग्नी दिला तरच मोक्ष मिळतो, असा एक गैरसमज आहे आपल्या लोकांमध्ये. आता ही पण एक अंधश्रद्धा आहे. आता साधं त्याचं लॉजिक असं आहे की समजा मला मुलगा पाहिजे, कारण मी मेल्यावर त्यांनी मला आग लावली, म्हणजे मी आग लावलीच शब्द वापरतो, तर मला मोक्ष मिळणार आहे. पण त्या मुलासाठी मी जर का 4 मुलींची गर्भात हत्या केली, तर 4 मुलींचा हत्याराला 4 मुलांनी जरी आग लावली तरी त्याला कुठे जागा मिळणार आहे का? बरोबर. त्याच्यामुळे ह्या लॉजिकला सुद्धा माझ्या अर्थाने, आणि आता तर असं झालंय की आता ठिकठिकाणी मुली आहेत त्याच अग्नी देतात. सो ते काही कारण मला फारसं व्हॅलिड वाटत नाही. त्याच्यानंतर असतं की पैसा, की आमची संपत्ती आहे, आमची प्रॉपर्टी आहे, त्याच्यासाठी आम्हाला वारीस पाहिजे. बरोबर. कारण अजूनही ही मेंटॅलिटी आहे की प्रॉपर्टी ही मुलाला द्यायची असते. बरोबर. मुलगा सगळं सांभाळणार आहे, मुलगी लग्न करून जाणार. दान करायचं असतं, स्त्रीधन हा विषय संपला, दान केलं की संपला विषय. बरोबर. सो ते एक कारण आहे त्याच्या पाठीमागे. आता आणि एक सगळ्यात महत्वाचं आणि इंटरेस्टिंग कारण असं आहे की मुलगा हा म्हातारपणाची काठी आहे. मुलगी लग्न करून जाणार, मुलगा आम्हाला आयुष्यभर सांभाळणार.
आता पाहणाऱ्या सगळ्या ऑडियन्सपैकी प्रत्येकाने स्वतःच्या घरात डोकावून पाहावं की किती ठिकाणी असं चित्र मुलं आपल्याला दिसतं. आई वडिलांची काठी झालेत का आई वडिलांना काठीने आणतायत आणि किती घरामध्ये मुली ह्या आई वडिलांची काळजी घेतात. हो, सो ते जर का बघितलं तर ह्या तर्काला सुद्धा काही अर्थ नाही आपल्या लक्षात येईल. बरोबर. सो हे सगळं करता करता एक गोष्ट लक्षात आली की मुलगा हा आपल्याकडे असेट समजला जातो आणि मुलगी ही लायबिलिटी. लायबिलिटी. त्याच्या सिंपल प्लेन कॉमर्स लँग्वेज मध्ये. सो मुलगी लायबिलिटी काय आहे, कारण मुलगी म्हणजे फक्त खर्च 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 आणि मुलगा हा कमवून देणार. सो मुलाची सॅलरी आपल्याकडे येणार, मुलीची सॅलरी तिच्या सासरी जाणार. बरोबर. मग मुलगी म्हणजे तिच्या लग्नाचा खर्च, कारण तो मुलीच्या आईवडिलांनी करायचा आणि असतो. मग तिला देतच राहायचं सारखं, लग्नानंतरही काही ना काहीतरी आहेर करत राहायचा, तिचं बाळणपणासाठी पुन्हा खर्च करायचा. करेक्ट. सो मुलगी म्हणजे एक लायबिलिटी आहे. एक असतं की खानदानाची इज्जत. सो मुलगा पळून गेला तर खानदानाची इज्जत खराब होत नाही, पण मुलगी पळून गेली तर मात्र तुमचं नाव फार खराब होतं. सो कुठेतरी हा जो बायस आहे, हा जो तुम्ही म्हणालात की नर्चरचा जो पार्ट आहे, हा कुठून तरी त्या आई वडिलांकडनंच इनडायरेक्टली येतो. मी असं नाही म्हणत की ते मुद्दामून करतात किंवा ते क्रिमिनल आहेत किंवा त्यांना मुलींवर प्रेम नाही, असं नाही. पण गेल्या हजारो वर्षांपासून जी काही एक प्रथा परंपरा आणि जे काही एक डोक्यात एक कोडिंग निर्माण झालेलं आहे की मुलगी असेल तर तिला असं वागवायचं, मुलगा असेल तर असं वागवायचं. आज आता मला सांगा की असे कोण आईवडील आहेत की जे मुलीला डॉक्टर करायचं म्हणून मार्क नसताना सुद्धा 2 कोटी रुपये डोनेशन देतील, पण तोच जर का तुमचा दिवटा 50 मार्कांनी पास झाला असेल 50%, तर त्याच्यासाठी जंग पछाडतील, घर घाण टाकतील, पण त्याला डॉक्टर काही करायचं ते सगळं करतील असं. सो पालक इनडायरेक्टली काय करतायत की मुलगी खूप हुशार आहे ना, मग तू BSc कर. बरोबर. फार तर फार तुला गव्हर्नमेंट कोट्यातनं ऍडमिशन मिळालं तर डॉक्टर हो. सो आई वडील मुलीसाठी डोनेशन द्यायचा विचार पण नाही करत. आणि एक शेवटचा जो कल्चरचा जो पार्ट आहे, तुम्ही जो म्हणालात, कल्चरमध्ये कसं आहे की सगळे कर्मकांड धर्माने दिलेले, कुठल्याही धर्मात असो, हे करायची जबाबदारी कोणाची असते घरात? त्या मुलाची, बायकांची असते. अच्छा. सगळे सण असतील, तसे हो, सगळ्या गोष्टी, प्रत्येक जे काही आपण सण म्हणतो किंवा जे काही कर्मकांड म्हणतो आपण त्याला, बरोबर, ते कशा प्रकारचे आहेत की नवऱ्याचं आयुष्य वाढावं, असे भरपूर कर्मकांड बायकांना करावे लागतात. राईट. बरोबर. मला एक कर्मकांड असं सांगा की जे नवऱ्याला करायचंय की बायकोचं 1 सेकंद आयुष्य वाढेल. असं कुठलं कर्मकांड असं कुठल्या तरी समाजात आहे का? सो कल्चरमध्ये काय झालं की गेल्या हजारो वर्षांपासून पुरुषांनी हे सगळे नियम बनवले आणि त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी बनवले. आणि माझ्या दृष्टीने मेंटल हेल्थमध्ये सगळ्यात पहिलं सेल्फ अवेअरनेस, स्वतःची ओळख, स्वतःची हक्क तर खूप नंतरची गोष्ट झाली, पण स्वतःची ओळख. आता एवढे सगळे कर्मकांड आपण करतो, तर प्रत्येक रिलिजनमध्ये ते आहेत. त्याचं का आपण हे करायचं असतं? तर पाप आणि पुण्य असतं, हे 2 गोष्टी आहेत, कन्सेप्ट. आणि स्वर्ग आणि नरक, बरोबर, या 2 गोष्टी आहेत की सगळं हे केल्याने पुण्य मिळतं, हे केल्याने पाप मिळतं. सो म्हणून आपण हे करून मग नीतिमत्ता, नैतिक अनैतिक ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आता जिथे कुठे वर्णनं आलेली आहेत जनरल स्वर्गाची, ती अशी आली आहेत की तिथे रंभा, अप्सरा ह्या सगळ्या बायका असणार आहेत. मग तिथे मदिरा, सोमरस असं असेल. खरं खोटं माहिती नाही, पण असं सगळ्यांना माहिती असतं की स्वर्ग म्हणजे काय, तर ह्या 2 गोष्टी पहिल्यांदा डोक्यात येतात. कल्पना असते. म्हणजे थोडक्यात आपल्याला माणूस म्हणून जन्माला आल्यावर ज्या गोष्टी पाप आहेत त्या गोष्टी स्वर्गात गेल्यावर इझिली अवेलेबल आहेत. तर आजपर्यंत मला एकही अशी मुलगी, स्त्री भेटलेली नाही की ज्यांच्या मनात जरी विचार आला की हे सगळा मेन्यू जो आहे स्वर्गाचा हा फक्त पुरुषांसाठी आहे, स्त्रियांसाठी काय मेन्यू आहे? म्हणजे तिथे अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान असे कोणीतरी डान्स करणार असतील तुमच्यासाठी. तर जोपर्यंत हा विचार सुद्धा येत नाही आणि सगळे ऍक्टिव्हिटीज ह्या बायका करत असतात. तुम्ही फारच सुंदर बोललात डॉक्टर. हा जो मुद्दा आहे ना की ते जे संस्कार असतात ते इतके खोलवर रुजलेले असतात की ते आहेत, ते तितक्या खोलवर गेलेत
हे आपल्याला कळत सुद्धा नाही. त्यामुळे सो मेंटल हेल्थची सुरुवात स्त्रियांसाठी ती किती खोलवर आहे, तुम्ही जसं म्हणालात तसं, की त्यांना संपूर्ण आयुष्य ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये जातं. आणि साधा विचार सुद्धा येत नाही की बाबा आपल्याला सुद्धा मेल्यानंतर स्वर्गात जायचंय, आपण एवढं गाठोडं पुण्याचं घेतलेलं आहे बरोबर, पण तिथे आपल्यासाठी काय मेन्यू आहे. सो जेव्हा हा प्रश्न त्या बायकांना पडेल, तिथपासनं तो अवेअरनेस आणि सगळीकडे बघण्याचा एक परसेप्शन चेंज व्हायला सुरुवात होईल. बरोबर. सो आता तुम्ही बिईंग अ सायकोलॉजिस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही स्वतः पण गेलात आणि तुम्ही तुमच्या विद्यार्थिनींना पण पाहिलंय. सो ह्या सगळ्या बर्डन किंवा ह्या सगळ्यांचं रिग्रेशनच्या बाबतीत तुमचा अनुभव कसा आहे? बरोबर आहे. जेव्हा मी काउन्सिलिंगमध्ये सुरुवातीला आले आणि ज्या वेळेला हा विमेन्स ऑपरेशन हा शब्द पहिल्यांदा माझ्या कानावर आला, तेव्हा मी तुम्हाला गंमत सांगते डॉक्टर, जसं मगाशी तुम्ही म्हणला ना की ते अगदी खोल इतक्या खोलवर रुजलंय की आपल्याला कळतही नाही की ते आहे तिथे, ते संस्कार तसे खोलवर रुजलेत. तर मला बरेच महिने किंवा तुम्ही वर्षसुद्धा म्हणाल, मला ते ॲक्च्युली कळतच नव्हतं की आपण कसं, हाऊ कॅन आय बी ऑप्रेस्ड, असंच मला वाटत होतं. पण माझ्या डोळ्यासमोर फक्त असंच होतं की डोमेस्टिक व्हायलन्स किंवा अशासारखं बिईंग अ बॅटर्ड वुमन, हा असा आहे का माझा अनुभव माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये? नाही ना. म्हणजे देर इज नथिंग लाईक विमेन्स ऑपरेशन. म्हणजे समजलं की हे नुसतं कळायलासुद्धा आपल्याला खूप वेळ जातो. मला असं वाटतं की स्त्रियांना हे सगळं खूप शांतपणे समजून घ्यावं लागणार आहे की छोट्या छोट्या तुमच्या ॲक्शन्समधनं किंवा लोक तुमच्याशी काय बोलतात, छोट्या छोट्या कृतींमधनं तुम्हाला ते जाणवत असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जस्ट एक एनी बुफे डिनर, जस्ट इमॅजिन अ बुफे डिनर. काहीही कारण नसताना बायका पुढे जातात आणि ते प्लेट घेऊन एखाद्या पुरुषाच्या हातात देतात अँड दे नॅचरली बिगिन टू सर्व द मॅन. आता हे त्या करतायत, ह्याची गरज नाही आहे हे करण्याची, पण हे त्या करतायत हे त्यांना समजतसुद्धा नसतं की आपण हे अननेसेसरीली करतो आहे असं. किंवा एक अजून छोटी गोष्ट सांगते की आता आपण समजा जेवायला बसलो आहे, रात्रीची वेळ आहे आणि सकाळी उरलेल्याच पोळ्यांमधनं आपण रात्री जेवणार आहोत आणि जेवढी माणसं आहेत त्याच्यापेक्षा एक पोळी कमी आहे. तर बहुतांश वेळेला असं होतं की घरातली जी बाई असते ती म्हणते, हां मला भूक नाही आहे, मी दूध पिणार आहे. पण असा विचार नाही होत की 5 माणसं आहेत, 4 पोळ्या असतील तर आपण सगळ्यांनी पाऊण घेऊया आणि तिलाही खायला देऊया, हा विचार होत नाही. तर स्त्रियांना इतक्या पद्धतीत ते असं मुरवलं गेलं आहे त्यांच्या आतमध्ये ही मानसिकता की तुमचा जन्म हा त्या पुरुषाला सर्व करण्यासाठी झालेला आहे. तो दमून येतो, त्याला तुम्ही चहा दिला पाहिजे, त्याचं खूप महत्त्वाचं आहे, त्याचं करिअर खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही त्याला सपोर्ट केलं पाहिजे. इतकं मुरवलं आहे की स्त्रियांना कळत नाही की त्यांच्या काही स्वतःच्या गरजा आहेत, वैयक्तिक गरजा, अगदी साध्या सोप्या, भूक लागणं नैसर्गिक गरज आहे, पण नाही कळत. एक महत्त्वाची गरज जी स्त्रियांना अजिबात कळत नाही आणि त्यामुळे त्या गरजेचा आदर करता येत नाही, ती म्हणजे विश्रांतीची गरज. आता रिसेंट स्टॅटिस्टिक्स असे आहेत की द ॲव्हरेज इंडियन वुमन गेट्स ओनली 8 minutes टू हर सेल्फ इन अ डे. बापरे, शॉकिंग. इट इज स्टील व्हेरी शॉकिंग. म्हणजे आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता, पण ते तसं होत नाही आहे. बरं ठीक आहे, आता आपण ह्या गोष्टीचं पुन्हा कारण जर बघायला गेलो तर त्या घरातल्या पुरुषांना जर आपण हे विचारलं की अरे असं होतं आहे तिच्या बाबतीत, तर त्यांना इन अ वे खजीलही वाटेल आणि त्यांना असं वाटेल की अरे पण आम्हाला तिला त्रास द्यायचा नाही आहे. आणि विच इज व्हेरी ट्रू, त्यांना तो त्रास नसतो द्यायचा. पण जशी स्त्रियांमध्ये ते रक्तात भिनलेलं आहे की तुझा जन्म हा सर्व करण्यासाठी झालेला आहे, किंवा तुला जसं मी मगाशी म्हणलं की काय स्वप्न तू बघ, काय नको बघू, तर त्यातलं हे स्वप्न तू बघ की हो तुला लग्न करायचं आहे, हे स्वप्न तू बघ, पण त्या लग्नामध्ये अनंत तडजोडीच फक्त असणार आहेत हे तू समजून घे. पुरुषांनी नाही ते समजून घ्यायचं आहे. हे जसं तिच्या आतमध्ये मुरलं आहे तसं पुरुषाच्या आतमध्ये नॅचरली ते मुरलं आहे की तू फार महत्त्वाचा आहेस,
आणि तुझी विश्रांतीची गरज फार महत्त्वाची आहे. तुझी खाण्यापिण्याची गरज, तुला तुझ्या सगळ्या गरजा खूप महत्त्वाच्या. सिंपल, एक अगदी सिंपल गोष्ट सांगते. बरेचदा स्त्रिया जेव्हा खुर्चीवर बसतात तेव्हा त्या थोडंसं अंग चोरून बसतात. हां, आणि पुरुषांची बॉडी लँग्वेज तुम्ही बघितली तर दे ऑक्युपाय द होल चेअर आणि इन अ व्हेरी कम्फर्टेबल मॅनर. किंवा बोलताना इन अ बोर्डरूम मीटिंग ऑल्सो व्हॉट हॅपन्स, जर का एखादा पुरुष बोलत असेल आणि एखादी स्त्री तिथेच असेल, तिला पण काहीतरी बोलायचं आहे, तर शी विल नॉट ओपन हर माउथ अंटिल ही फिनिशेस सेईंग समथिंग. वेरॅज बायका जेव्हा बोलायला लागतात तेव्हा एखादा पुरुष जर तिथे असेल तर तो तिला मिडवे कट करून तो बोलू शकतो. म्हणजे त्याच्या पण मनात ते इतकं आतपर्यंत मुरलेलं आहे की हो हे असं आहे, की त्यामुळे त्याला ते लक्षात येत नाही आहे की तिला सपोर्ट करायचा म्हणजे आपल्याला हे 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 करावं लागेल किंवा ह्या गोष्टी आपल्याला गिवअप कराव्या लागतील. आता समजा आपण असंही धरूया की एखाद्या कुटुंबामध्ये तो अवेअरनेस पण आहे की आपल्याला आईला जपायचं आहे. आईची पण खूप तडतड चालू असते, ती पण ऑफिसला जाते, ती पण घरी येते, आपल्याला मदतही करायची आहे, हे सुद्धा जरी असेल तरी त्याच्या पुढची एक व्हेरी सॉरी स्टेट ऑफ अफेअर्स अशी आहे की आता त्या स्त्रीच्या आतमध्ये ते इतकं इंटरनलाइज झालं आहे ती गोष्ट की आय एम मेंट फॉर सर्व्हिस, की ते पुरुष जरी तिला मदत करायला आले तरी ती अरे नको राहू दे ना मी करते, अरे नको राहू दे ना मी करते. तर आता काय होतं की अ मॅन इज नॉट नीडेड टू ऑप्रेस हर, शी इज ऑप्रेसिंग हर सेल्फ. एक्झॅक्टली. ओके. आणि दुसरं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे वन वुमन इज ऑप्रेसिंग अनदर वुमन, विच इज व्हेरी सॉरी. करेक्ट. ते तुम्ही म्हणताय ते म्हणून मी ऐकतोय. मी म्हटलं असतं तर त्याच्यावरनं वाद होऊ शकतो. पण हा जो तुम्ही म्हणालात ना मुद्दा की नर्चरचा, की नर्चरमधनं कसं एक माइंडसेट आणि कशा व्हॅल्यू सिस्टीम क्रिएट झाल्यात की त्यांना जाणवतच नाही असं काही होतं. म्हणजे मला आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, जोपर्यंत त्याला जाणीव होणार नाही तोपर्यंत तो बंड करून उठणार नाही. सो कुठेतरी मला असं वाटतं की म्हणजे नॉट इन द सेन्स गुलाम या शब्दाच्या अर्थाने नाही, पण अप्रेस्ड, सप्रेस्ड बाय द सोसायटी किंवा ज्या काही आत्तापर्यंतच्या व्हॅल्यू सिस्टीम असतील, कल्चरल व्हॅल्यूज असतील, त्याच्यातनं आता कुठेतरी यंग जनरेशनमध्ये तो फरक दिसतोय. म्हणजे तुम्ही तर FC कॉलेजमध्ये आहात त्यामुळे तुमचा तर रोजच नवीन जनरेशनशी संपर्क येतो. 100% आता तो फरक दिसायला लागला आणि ही खूप एक आनंदाची गोष्ट आहे, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं खूप ठिकाणी आता दिसायला लागलं आहे की जसं तुम्ही त्या गुलामाला तो गुलामगिरीत आहे ह्या गोष्टीची जाणीव करून द्यायची असं म्हणतात, तसं त्या स्त्रीला आता हे जाणवायला लागलं आहे की हे आपल्याला होतं आहे. त्यामुळे काही स्त्रिया तरी त्या बाबतीत खूप ठाम पावलं उचलत आहेत आणि हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. बरं, त्यातनं काहीही वाईट होणार नाही आहे, काहीही कोणीही दुखावलं जाणार नाही आहे. बरेचदा असंही असतं की त्या पुरुषांना तो सपोर्ट करताना आनंदही होत असतो, पण तिला ते जाणवलं पाहिजे की आपण हे आपण स्वतःवर हा अत्याचार नाही करून घेतला पाहिजे. आपण जेव्हा हवी तेव्हा ती मदत मागितली पाहिजे, घेतली पाहिजे आणि विदाऊट फिलिंग गिल्टी अबाउट इट. करेक्ट. म्हणजे तो एक पण होतो ना की आपण मदत घेतली पण त्यानंतर आपल्याला जर गिल्टी वाटायला लागलं की अरे मी माझ्या नवऱ्याला सांगितलं असं हे करून घे किंवा हे, तर त्याला पुन्हा काही अर्थ नाही. आणि इट इज कमिंग आउट ऑफ द सेम माइंडसेट दॅट आय ॲक्च्युली शुड डू इट, याच माइंडसेटमधनं ते येतं आहे. करेक्ट. आणि एस्पेशली आता जसं अर्बनायझेशन वाढतंय, न्यूक्लियस फॅमिलीज होत आहेत, तर तसं आता पुरुषांचं पण किचनमध्ये जाणं येण्याचं प्रमाण थोडं वाढलंय. अँड अगेन थँक्स टू कोविड पॅन्डेमिक, की त्याच्यामुळे पुरुषांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की नुसतं घर सांभाळणं म्हणजे असं किरकोळ काम नसतं, किंवा भांडी घासणे म्हणजे काय असतं. सो मी सुद्धा तो सगळा प्रकार अनुभवलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे कोविडमुळे मी जसं म्हणालो की काही गोष्टी अवेअरनेसच्या बाबतीत चांगल्या झाल्या, त्याचा तोही एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो. पण आता ही सगळी माइंडसेट चेंज करणं, आपण प्रत्येक वेळेस म्हणतात की मानसिकता बदलणे. सो मानसिकता बदलणे म्हणजे पुन्हा मानसिकता म्हटलं की सायकोलॉजी आलं, मानसिकता म्हटलं की मेंटल हेल्थ आलं. बरोबर. सो मग ही मानसिकता बदलण्यासाठी, कारण तुम्ही सायकोलॉजी फील्डमध्ये आहात, तुमच्या इतके विद्यार्थी तुम्ही त्यांना शिकवलंय आणि ते आता सायकोलॉजिस्टच्या म्हणून काम करतायत.
सो सायकोलॉजिस्टमध्ये मला म्हणजे मी ज्यावेळेस मला वाटतं 2015-16 मी मेंटल हेल्थ या विषयावर कामाला सुरुवात केली आणि मला गमतीशीर अनुभव यायला लागले. गमतीशीर इन द सेन्स की तोपर्यंतचा माझा फोकस होता की मुलींची संख्या वाढली पाहिजे, सेक्स रेशो. राईट. आणि मी जेव्हा मेंटल हेल्थमध्ये काम करायचं ठरवलं आणि सुरुवातीचा रिसर्च करायला सुरुवात केलं तर मला तिकडे वुमन डॉमिनन्स खूप जाणवलं की सायकोलॉजीच्या स्ट्रेंथमध्ये विद्यार्थ्यांची जर का तुम्ही जेंडरचं हे बघितलं तर जवळपास 90% ह्या मुली सायकोलॉजीमध्ये करतात. सो मग मी त्या स्त्रिया का असतात त्याचाही शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि मग मला असं लक्षात आलं की गेल्या 30-40 वर्षांमध्ये लग्नाचा एक क्रायटेरिया चेंज झाला आणि त्या क्रायटेरियामध्ये मुलांकडनं एक डिमांड यायला लागली की मुलगी ग्रॅज्युएट पाहिजे. मग पालकांनाही ती अट पूर्ण करावी लागली की मुलगी ग्रॅज्युएट, कारण ती ग्रॅज्युएट झाली तरच तिचं लग्न होईल. अंडर ग्रॅज्युएट असेल तर तिला चांगला मुलगा मिळणार नाही. मग ग्रॅज्युएट करायचं असेल तर कॉलेजला जा किंवा नका जाऊ, मेरिट लिस्टची गरज नाही, सहज ॲडमिशन मिळतंय. असं फील्ड कुठलं तर सायकोलॉजीचं. सायकोलॉजी म्हणण्यापेक्षा आर्ट्स. हां, आर्ट्समध्ये आणि त्यात सायकोलॉजी. आर्ट्स तर आहेच म्हणजे इंग्लिश, मराठी आणि हिस्ट्री आणि सायकोलॉजी, समाजशास्त्र. सायकोलॉजी आता म्हणला तर हे पिक्चर खूप बदलतंय. आता बदललंय. मी 31 वर्षापूर्वीची गोष्ट ऍडमिशन मिळणार तेव्हा होतं आणि त्याच्यातनं मग मुलगी ग्रॅज्युएट होतीये आणि मग आमची मुलगी ग्रॅज्युएट आहे. सो एक्झॅक्टली. सो त्या 100 पैकी 90 मुली सायकोलॉजी ग्रॅज्युएशन करायच्या. त्याच्यातल्या 50% मुली पुढे PG करायच्या. 50% मुलींचं लग्न व्हायचं आणि त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं नाही, फक्त ग्रॅज्युएट झालात आणि पुढे काहीच केलं नाही, थांबलं शिक्षण. मग MA सायकोलॉजी केल्यानंतर त्या 50 पैकी 25 मुलींनी करिअर म्हणून निवडलं, 25 मुलींचं लग्न झालं आणि त्यांनी सोडून दिलं. सो टोटल 100 पैकी प्रॅक्टिसिंग करणाऱ्या मुली ह्या अगदीच म्हणजे अगदी मी 25 सुद्धा जास्त म्हणतोय. बरोबर. 25% मुली ऍक्च्युअली प्रॅक्टिस करतात आणि त्याला वेगवेगळी कारणं होती. मी म्हटलं तसं की कोविडच्या आधी मेंटल हेल्थला ॲक्सेप्टन्सच नव्हता, अवेअरनेसच नव्हता. त्याच्यामुळे त्याच्यात कॉमर्स इन्व्हॉल्ड नव्हतं. म्हणजे इंजिनिअरिंग, IIT मध्ये का मुलांना पाठवायचं असतं, कारण मोठं पॅकेज मिळतं. सो शिक्षण का घ्यायचं तर चांगला पगाराची नोकरी मिळते, परदेशात जायच्या संधी. त्यामध्ये सायकोलॉजी हा पार्ट कोविडच्या आधी एवढा नव्हता, कारण त्याचं डिमांडच नव्हती, त्याचं मार्केटच नव्हतं असं म्हणत आपण. सो ज्याचं मार्केट नाही तिथे ऍडमिशन घ्यायला कोण जाईल, असा प्रकार होता. त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये सायकोलॉजीमध्ये जे रिसर्च व्हायला पाहिजे किंवा सिलेबसमध्ये जे अपडेशन व्हायला पाहिजे, म्हणजे आज आता प्रत्येक घरामध्ये मोबाईल ॲडिक्ट आहेत, सोशल मीडिया ॲडिक्ट आहेत. अजूनही किती युनिव्हर्सिटीच्या कोर्सेसमध्ये मोबाईल डिॲडिक्शनचा प्रोग्राम आहे, अजूनही नाहीये. सो हे जे इंडस्ट्री रिक्वायरमेंट किंवा समाजाची रिक्वायरमेंट काय आहे आणि अकॅडमिक एक्सेलन्स काय आहे ह्याच्यामधला खूप मोठा गॅप ह्याच्यात आहे. पण आता एक गोष्ट बदलली, त्याच्यामुळे आता ॲक्सेप्टन्स पण आलेला आहे आणि आता तुम्हालाही अनुभव येत असतील की तुमच्याकडे मेरिट लिस्ट वाढली असेल, खूप लोकांची संख्या वाढली असेल, इकडनं तिकडनं अर्ज येतात आणि अगदी थोड्या सीट्स असतात, त्यामुळे आता कॉम्पिटिशन खूप वाढली. सो त्याच्याकडे आता लोकांनी करिअर म्हणून बघायला सुरुवात केली आहे. आता 90% समजा आपण गृहीत धरलं की 80 ते 90% मुली ह्या सायकोलॉजिस्ट होत आहेत. सो मला असं वाटतं की दे कॅन बी अ गुड कॅटलिस्ट टू चेंज द मेंटल हेल्थ ऑफ द सोसायटी. बरोबर. सो ते कसं, तुमचं त्याविषयी काय मत आहे, काय तुमच्या विद्यार्थिनी पुढे जाऊन महिला विषयांना कसा हात घालू शकतात? बरोबर. आता ह्याला खूप सारी उत्तरं आहेत. एक उत्तर असं आहे की काही मुली इतकं सुंदर करिअरमध्ये काम करून दाखवतात की त्याच इतर अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान बनतात असं मला वाटतं. माझ्या मैत्रिणींपैकी अनेक जणी स्वतःच्या फर्म्स चालवतात, खूप चांगल्या सेटअप्समध्ये काम करतात, अतिशय चांगलंसुद्धा काम करतात, म्हणजे अत्यंत मिनिंगफुल काम करतात. म्हणजे असं नाही की केवळ नोकरी केली आहे, घरी आल्या आणि तेवढा पैसा फक्त घरासाठी वापरला आणि बस झालं बाबा आता आपण रिटायर व्हायचं बस, असं नाही. तर खरंच समाजाला उपयुक्त असं सुंदर काम करतायत आणि नुसतं त्या काम करताना बघून इतरांना प्रेरणा मिळते, ही एक गोष्ट मला असं वाटतं.
दुसरं मला असं वाटतं की कुठेतरी ना स्वतःची ती पॉवर फील जेव्हा आपल्याला ती व्हायला लागते की हो मी हे इतकं छान काम करू शकते, तर त्यावेळेला हा जो मिड लाईफमधनं एकदम करिअरमधनं ब्रेक घेणं आणि एकदम मागे वळणं हा जो प्रकार पूर्वी खूप व्हायचा, तर तो कुठेतरी कमी व्हायला लागला आहे आणि तो खूप ती एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. इट्स व्हेरी एनकरेजिंग टू सी दॅट. आता जेव्हा मी PhD करत होते तर त्यावेळेला जे लिटरेचर होतं बायकांचं, तर त्याच्यामध्ये असं होतं की 30 ते 45 ह्या वयोगटात बायका करिअर, नोकऱ्या सगळं सोडून देतात अचानक. हां, म्हणजे 20-22 वर्षाच्या मुलीनी समजा नोकरी करायला सुरुवात केली आणि समजा 35च्या दरम्यान तिने ती नोकरी सोडली, तर तिने चांगली तब्बल 12-13 वर्ष एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगलं काम केलेलं असतं. म्हणजे खरं सांगायचं तर तो सुरुवातीचा जो काळ असतो की जिथे ती खूप ज्युनियर असते, तो सगळा पार करून ती आता पुढे आलेली असते आणि आता अचानक ती नोकरी सोडायचा निर्णय घेते. तर तेव्हा पूर्वी असं व्हायचं की तिला तिची ती पॉवर स्वतःची न समजल्यामुळे तिला असं वाटायचं की नाही माझ्या आता मुलांची 10वी आहे, 12वी आहे आता, आणि किंवा त्या दरम्यान मुलींवर अशा घरातल्या अशाही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात की हां, सासू-सासऱ्यांना बरं नाही आहे, आई-वडिलांना बरं नाही आहे, तर त्यांची जबाबदारी तूच घे, तूच घे. मग असं करता नाही, मला माझ्या करिअरकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण मी घराला पहिलं प्राधान्य देणार, हा एक असायचा. त्यानंतर बरेचदा मुलींना असं काही अपॉर्च्युनिटीज आल्या की जिथे त्या आता त्या फेजमधनं बाहेर निघून आता त्या त्यांच्या करिअरच्या एका नेक्स्ट लेवलला जाणार आहेत आणि विच इन्व्हॉल्व समजा ट्रॅव्हल, अँड दे वॉन्ट टू बी आउटसाईड, ट्रॅव्हलिंग आउटसाईड द सिटी फॉर अबाउट अ वीक ऑर 10 days or 15 days इन अ मंथ. हां, तर त्या पिरियडमध्ये त्या माघार घ्यायच्या, कारण ती भीती वाटायची की अरे एवढं असं आपण जर का स्वतःला वाव दिला, एवढं आपले पंख पसरायला, तर कदाचित आपल्या फॅमिलीला त्याची झळ पोचेल असं. आणि कुठेतरी आता ह्या मुली हे करत नाही आहेत. दे आर एबल टू फील देअर पॉवर अँड दे आर एबल टू टेक वॉट एव्हर सपोर्ट इज नीडेड फॉर द होम अँड स्टील गो हेड अँड डू दॅट असाइनमेंट. ही पण एक खूप छान गोष्ट आहे. पण त्यापेक्षा सगळ्यात मला असं वाटतं की मोठी गोष्ट अशी आहे की मगाशी जे आपण म्हणलो की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा सगळ्यात मोठा अडथळा बनत होती, तर त्याचं एक खूप असं काय म्हणतात त्याला, विषम चित्र आपल्याला कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठे जिथे आपण काम करतो तिथे आपल्याला दिसतं की पुरुषांच्या बाबतीत त्यांच्या मैत्र्या घट्ट असतात, त्यांचा सोशल सपोर्ट एकमेकांना खूप स्ट्रॉंग असतो. त्यांचे वादविवाद जरी झाले किंवा काही झालं तरी एकमेकांच्या प्रमोशन्सच्या दृष्टीने ते एकमेकांना खूप सपोर्ट करत असतात आणि तिथे आम्ही मागे पडलेलो असतो. तर मला असं वाटतं की हा जो भाग आहे की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट करायला शिकणं किंवा आमचे स्वतःचे स्ट्रॉंग नेटवर्क्स तयार करणं, ही मला वाटतं आता काळाची अतिशय जास्त गरज आहे. Yes, स्वतः correct. फील द पॉवर अँड ऑल्सो गिव्ह द पॉवर टू द अदर पर्सन. एक्झॅक्टली. आणि तुम्ही अगदी मोक्याचं बोललात, कारण प्रत्येक नात्यागोती असतात, रिलेशनशिप बाकीची जी काही असतात, मग नेबर असतील ते आईवडिलांपासून ते दूरचे जवळचे नातेवाईक, मग माहेरकडचे, सासरकडचे, ह्या सगळ्या नात्यामध्ये कुठला ना कुठला व्यवहार असतो, डायरेक्टली इनडायरेक्टली. पण मैत्री हे एक असं नातं असतं की जिथे व्यवहार नसतो. आणि मेंटल हेल्थ जर का तुमची चांगली असायला हवी, तर तुम्हाला चांगले मित्र हवेत, किंवा चांगले मित्र असतील तर तुमची मेंटल हेल्थ चांगली राहते. कारण तुम्हाला व्हेंटिंग आउट करणं, बरोबर. तुम्हाला काय वाटते, बाकी ठिकाणी तुम्हाला बोलताना खूप रिस्ट्रिक्शन्स येतात, समोरचा जज करेल का, त्याला काय वाटेल, तो 4 लोकांना सांगेल का, हे करेल का, ते करेल का. अगदी पण जेव्हा अगदी चांगले मित्र किंवा चांगले मैत्रिणी असतात, तिथे खूप शेअरिंग होतं. आणि शेअरिंग केल्यानंतरचा जो काही तो स्ट्रेस रिलीज होतो, ते बर्डन ब्रेनवरचं कमी होतं. तर तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा सांगितला त्या अर्थाने. बिल्डिंग सपोर्ट सिस्टम, नॉट ओनली फॉर इमोशनल, म्हणजे नॉट ओनली फॉर कथार्सिस, बट सपोर्ट सिस्टम्स फॉर प्रोफेशनल ग्रोथ ॲज वेल. म्हणजे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मेंटरिंग करणं, फॉर एक्झाम्पल, की तू पण तुझा हाऊ कॅन यू चॉक आउट युअर करिअर पाथ. तर ती गरज आहे खूप, असं वाटतं मला. करेक्ट. तसंच महिलांच्या बाबतीत अजून एक मला जाणवलं की पुरुष आणि स्त्री असं जेव्हा आपण कंपॅरिझन करतो, त्यावेळेस स्त्रियांच्या बाबतीत एक तर सुरुवातीला जेव्हा त्या लहान मुलीला पिरियड्स यायला लागतात, सो तिथे एक हार्मोनल बायोलॉजिकल चेंजेस होतात विच अफेक्ट्स द मेंटल हेल्थ. त्याच्यानंतर दर महिन्याला पिरियड्स येणं, सो त्याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी असते नसते,
सो स्ट्रेस इंड्युसिंग फॅक्टर तो एक असतो. आहे. आणि तिसरा मेजर इश्यू आहे तो मेनोपॉजचा. हो, म्हणजे आपण जे सोमॅटिक इश्यूज म्हणतो बरोबर की आहे. शरीरामुळे मनावर होणारे परिणाम, अगदीच तर त्या बाबतीत पुरुषांना असं काही फारसं नाही आहे. बरोबर. म्हणजे रोज दाढी करावी लागणं एवढंच काय पुरुषांना त्रास आहे, त्याच्या पलीकडे पुरुषांना इतर असा काही त्रास नाही आहे. पण बायकांना हे 3 चॅलेंजेस, एक पिरियड सुरू झाल्यापासून ते मेनोपॉज पर्यंतचा, सो तो बायोलॉजिकल चेंजेस घडवत असतो. त्याचा परिणाम त्यांच्या मेंटल हेल्थवर होतो आणि हे त्यांना लक्षात येत नाही. बरोबर बरोबर. बऱ्याच बायकांच्या बाबतीत असं आहे की मेनोपॉज आला, पिरियड संपले म्हणजे मेनोपॉज आला, संपलं. पण मेनोपॉज हा अनेक 5-7-10 वर्षापर्यंत चालू शकतो. खरंच आहे. त्याचे त्यांच्या इमोशनल हेल्थवर, त्यांच्या बिहेवियरवर, त्यांच्या थॉट प्रोसेसवर इफेक्ट होतात. बरोबर. हे बायकांनाही कळत नाही, घरातल्या आणि इतर त्यांच्या मेंबर्सनाही अवतीभोवतीच्या कळत नाही, लोकांनाही नवऱ्यालाही कळत नाही. कळत नाही, मुलांनाही कळत नाही. आणि अचानक नवऱ्याला वाटायला लागतं की ही का अशी वागायला लागली, किंवा मुलं पण म्हणतात ही का विनाकारण चिडचिड करते. विनाकारण चिडचिड करते, कधी कधी खूप रडवेली होतीये पटकन. हां, इमोशनल आउटबर्स्ट होतो. खूप हळवी झालीये. करेक्ट. सो तो त्याच्या बाबतीत एक अवेअरनेस, किंवा त्याच्याविषयी महिलांनी काय एज ग्रुपमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी, त्या काय परिणाम होतो त्यांचा, बरोबर, त्याच्याविषयी थोडंसं सांगते. तर आता मेनोपॉजचं म्हणजे जे वय सांगितलेलं आहे, तर फॉर द ॲव्हरेज इंडियन वुमन इट इज 48 प्लस ऑर मायनस, काही लोकांचं थोडं पुढे मागे. पण त्याआधी साधारण 6 ते 8 वर्ष हा सगळा पिरियड, ज्याला पेरिमेनोपॉज आपण म्हणतो, तर तो सगळा त्याच्या आधी 6 ते 8 वर्ष चालू असतो. म्हणजे तिला साधारण 42 वर्षाचं वय झालं की मग थोडं थोडं हे असे पिरियड्स पुढे मागे होणं, किंवा काही काही वेळेला खूप लवकर येणं, 15-20 दिवसांनीच परत पिरियड्स येणं. मग ते पिरियड्स खूप लांबणं, त्यातनं पण खूप इमोशनली पण म्हणजे फिजिकली पण दमायला होणं, इमोशनली पण सगळा हळवेपणा येणं. तर ही जी पेरिमेनोपॉझल फेज आहे, तर ती मला असं वाटतं छोट्या छोट्या गटांमध्ये जाऊन किंवा इवन कॉलेजेसमध्ये ह्याबद्दल थोडंसं सांगितलं पाहिजे, किंवा थोडेसे ते इट हॅज टू बिकम अ पार्ट ऑफ द करिक्युलम, की वेर यू हॅव दॅट अवेअरनेस अबाउट ऑल ऑफ दीज चेंजेस अँड व्हॉट कॅन वी डू टू सपोर्ट दॅट वुमन हू इज गोईंग थ्रू इट. करेक्ट. कारण तो कन्फ्युजिंग पण आहे तो स्पॅन. कारण आपल्याला तेव्हा असं वाटत असं की अरे माझं तर वय आत्ताशी 42 आहे, म्हणजे आय एम डेफिनेटली नॉट मेनोपॉझल. शुअर यू आर नॉट, बट युअर बॉडी इज मेकिंग अ सिरीज ऑफ चेंजेस. इव्हेंच्युअली त्या पॉईंटपर्यंत येऊन ते पूर्ण थांबेपर्यंत ते बरेच चेंजेस होत आहेत. येस, कारण बायकांच्या बाबतीत तो एक सायकोलॉजिकल ब्लॉक म्हणतो मी त्याला, की जेव्हा पिरियड्सना सुरुवात होते त्यावेळेस वुमनहूडला सुरुवात होत असते. बरोबर. आणि कुठेतरी मेनोपॉज आला, पिरियड संपले म्हणजे वुमनहूड संपलं असा तो फील. हा जो एक सायकोलॉजिकल जो ब्लॉक आहे, मुद्द्याचं बोललात, तर खूप खूप विचित्र भावना त्या सगळ्या भोवती निगडीत असतात. असं वाटायला लागतं की आपलं सगळं स्त्रीत्व संपेल, आपली सगळी फिजिकल ब्युटी खूप कमी होईल, आपण म्हातारपणाकडे वाटचाल करायला लागू. आणि ह्या खूप भयावह गोष्टी आहेत, अक्षरशः भयावह. कारण पुरुषांना असं असायचं की टक्कल पडलं की म्हातारपण आलं, आणि बायकांच्यासाठी तसा तो. पण पुरुषांना टक्कल पडलं तरी त्यांचा पुरुषीपणा संपत नव्हता. बरोबर. पण बायकांच्या बाबतीमध्ये त्यांचीच सेल्फ थॉट प्रोसेस अशी आहे की इट्स लाईक अ गिव्हिंग अप ऑन अ वुमनहूड, राईट, वेन दे आर लुझिंग द पिरियड्स. राईट. आणि मग त्याच्यानंतर डायरेक्टली आजीबाई सारखं वागणं, किंवा स्वतःला आजी झाल्यासारखं समजणं, आणि मग सगळ्या गोष्टींमधला इंटरेस्ट, एकतर बायोलॉजिकल चेंजेस होत आहेत. पण खरं सांगायला गेलं तर तो जो पिरियड असतो की आफ्टर द एज ऑफ 45 टिल शी रिटायर्स, तो अनेक स्त्रियांच्या बाबतीत मी असं बघते की दॅट इज द मोस्ट प्रोडक्टिव्ह अँड द मोस्ट फ्रुटफुल फेज ऑफ देअर लाईफ. मला असं वाटतं की त्या बऱ्यापैकी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधनं बाहेर आलेल्या असतात. म्हणजे हा भाग तर आहे की मेनोपॉजला त्यात सामना करत असतात, पण ॲट द सेम टाईम एक आयुष्यातला वाढलेला अनुभव तो गाठीशी असतो, किंवा एका वेगळ्या पद्धतीत त्या ओपन अप झालेल्या असतात, ज्यातनं त्यांची जनरेटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ना, की काहीतरी छान सकारात्मक करण्याची एक धडाडी त्यांच्या अंगात आलेली असते. इवन वर्कप्लेसमध्ये खूप मागे एक फार सुंदर व्याख्यान मी ऐकलं होतं, ते ज्याच्यात ग्लास सिलिंग इफेक्टबद्दल बोलल्या होत्या मॅडम त्या.
तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा ती स्त्री वेन शी एंटर्स द वर्कफोर्स तर पहिली 8-10 वर्ष ती खूप ज्युनियर असते, त्यामुळे तिला बऱ्यापैकी सेक्शुअल हरॅसमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टींशी सामना करावा लागतो. पण साधारण 8-10 वर्ष एखाद्या मॅडम आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आहेत म्हटल्यानंतर जेव्हा ती पुढे जाते, तर तेव्हा तिला त्या गोष्टींची फारसा सामना नाही करावा लागत. पण हा जो पिरियड असतो 30 ते साधारण 45 पर्यंतचा, त्यावेळेला त्या स्त्रीवर खूप जबाबदाऱ्या घातल्या जातात. म्हणजे एनी ऑर्गनायझेशन विल गिव्ह अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज टू द वुमन. पण तेवढ्या तोडीसतोड तिला ऑथॉरिटी नाही दिली जात. की तू खर्च कर किंवा तुला जे काही करायचं ते तू तुझ्या ह्यांनी कर आणि त्याचं तुला स्वातंत्र्य आहे का, तर तसं नाही. पण तू काम मात्र करून दाखव. पुरुषाच्या बरोबरीने तू काम कर, यू शुड डिलिव्हर द गुड्स अशासारखं. हां, आता ह्या फेजमधनं सुद्धा जर का स्त्री पार करून पुढे आली, जे मी मगाशी म्हणे की ते अर्धी गळती तिथेच लागते, कारण 45 हे सगळं मेनोपॉज, स्वतःच्या हेल्थची हेळसांड झालेली असते आणि मुलांच्या 10व्या-12व्या किंवा ह्या जबाबदाऱ्यांमधनं बायका माघार घेतात. पण ज्या स्त्रिया तो 45 हा मार्क क्रॉस करून पुढे जातात, तो नंतरचा जो काळ असतो तो त्यांच्यासाठी खरंच खूप सुखाचा आणि खूप समृद्धीचा काळ असतो. कारण त्या खूप वर जातात. शी रिअली मॅनेजेस टू ब्रेक दॅट ग्लास सिलिंग. त्या खूप वर पोचतात. तिथे त्यांना निर्णय घ्यायची खूप ऑथॉरिटी जास्त येते. शी ऑल्सो गेन्स अ लॉट ऑफ रिस्पेक्ट इन द ऑर्गनायझेशन. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो मेसेज आहे की अरे हे मेनोपॉज आहे, हो बरोबर आहे, तुम्हाला काही गोष्टींचा सामना ते नैसर्गिक आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा करावा लागणार आहे. बट यू शुड ऑल्सो लुक ॲट दिस गोल्डन फेज ऑफ युअर लाईफ. आणि मला असं वाटतं हा मेसेज आपण महिला दिनाच्या निमित्ताने खूप स्ट्रॉंगली दिला पाहिजे. नक्कीच फारच महत्त्वाचा आहे तो. कारण आजकाल वर्क लाईफ बॅलन्स हा एक फार गुडी शब्द सगळीकडे बोलला जातो. की मेंटल वेलबिईंग, त्याच्यानंतर मग वर्क लाईफ बॅलन्स. सो आपण जेव्हा वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो तेव्हा प्रिडॉमिनंटली तुमच्या डोळ्यासमोर पुरुष येतो. बरोबर. त्याच्यामुळे तिथे लाईफ आहे, म्हणजे वर्क आणि लाईफ आहे. पण वर्किंग वुमनचा जेव्हा विचार येतो वर्क लाईफ बॅलन्सचा, तो इम्बॅलन्सचा विचार जास्त येतो. सो तिथे वर्क आणि फॅमिली बॅलन्स येतो. बरोबर. कारण लाईफसाठी वेळच मिळत नाही. हो, म्हणजे आज काम करणाऱ्या, म्हणजे एकीकडे वुमन एम्पॉवरमेंट होताना आपल्याला दिसते, माझी बायको पण जॉब करते, मी तिला अलाव केलंय, असे सगळे स्टेटमेंट्स आपण ऐकतो. पण नवरा आणि बायको दोघंही जॉब करतात, दोघंही समजा IT कंपनीमध्ये आहेत किंवा कुठेतरी, पण घरची जबाबदारी नवरा किती घेतो ती पण जबाबदारी पर्यायाने स्त्रीवरच येते. बरोबर आहे. सो समजा 5 वाजता शाळेतनं मुलाला घेऊन यायचंय आणि आज समजा शाळेतनं ती घेऊन येणारी बस नसेल, तर नवरा बायकोला फोन करून सांगतो की त्याला तू घेऊन ये, कारण माझं अर्जंट काम आहे. सो तिच्या कामाला महत्त्व तेवढं दिलं जात नाही. सो कॉम्प्रोमाइज करायचं झालं तर म्हणजे इवन वर्किंग वुमन अगदी IT मध्ये चांगल्या पोझिशनला असतील, सगळ्या वर्क स्टेज क्रॉस केले असतील, तरीसुद्धा घराची कामं, जी बांधिलकी आहे ती तिलाच वाटत राहते. म्हणजे बाई आली की नाही हे स्त्रीनीच बघणं, घरातलं किराणा असेल, दूध असेल, क्रॉकरीज असतील ते आहे की नाही हे बघणं, ही रिस्पॉन्सिबिलिटी बाईचीच आहे. मुलांच्या शाळा, त्यांच्या पॅरेंट टीचर मीटिंग असतील, बाकीच्या ज्या काही अभ्यासाचं आहे. सो हे जे एक्सेसिव्ह बर्डन आहे ऑन देअर मेंटल हेल्थ रिस्पॉन्सिबिलिटीचं, तर त्याच्यामध्ये 8 मिनिटं जे तुम्ही म्हणालात की त्यांना मिळतो फॉर, तर ते हे सगळं बघितल्यावर इट इज नॉट सरप्रायझिंग की त्यांना 8 मिनिटं मिळत आहेत. पण हे सगळं करताना एक स्वतःसाठी वेळ देणं हा जो प्रकार आहे, कारण पुरुष कसे कामानिमित्त बाहेर असतात, फिरायला जातात, सो त्यांना स्वतःसाठी तो एकांत मिळतो, एक ती प्रायव्हसी मिळते. बरोबर. पण बायकांना तशी मिळत नाही. करेक्ट. सो त्या प्रायव्हसीचा किंवा सेल्फ टॉक आपण म्हणतो किंवा स्वतःची सेल्फ केअर म्हणतो, सो त्याचं महत्त्व बायकांसाठी किती आहे? प्रचंड महत्त्व आहे. मला असं वाटतं किती महत्त्वाची ही गोष्ट आहे की थोडासा तरी वेळ दिवसभरातनं आपण कोणासाठी म्हणून नाही, कारण त्या बाईच्या मला असं वाटतं तिच्या त्या जसं ते रक्तात बाकीच्या गोष्टी भिनल्या आहेत तसं हेही भिनलं आहे की माझं सगळं आयुष्य हे फॅमिलीसाठीच आहे. पण माझं बरंचसं वेळ सिरसलामत तो पगडी पचास जे आपण म्हणतो तसं जर का मी स्वतःच आनंदात नाही आहे, मी स्वतःच इतकी दमते आहे, इतकी लाईक आय एम स्प्रेडिंग माय सेल्फ सो थिन, तर मी
काय मुलांना काय करू शकणार आहे, काय मी त्यांच्याबरोबर खेळू शकणार आहे, काय काय कुटुंबाला मी देऊ शकणार आहे. त्यामुळे थोडासा तरी वेळ हा स्वतःसाठी तुम्ही म्हणता तसं देणं, मला असं वाटतं हाही एक फार Mental महत्त्वाचं. health ला आणि balance विदाउट करण्यासाठी. फिलिंग गिल्टी विमेन, Exactly. प्लीज रिमेंबर, डोंट फील गिल्टी अबाउट दॅट टाइम. तुम्ही त्याच्यावरनं मला एक फार एक थिअरीज मी केली आहे ती आयुष्याची, आणि ती फार Okay. महत्त्वाची आहे, जी मला असं वाटतं की प्रत्येकाने, खास करून महिलांनी, तर ती फॉलो करायला पाहिजे. ओके. आपण जेव्हा विमानात प्रवास करतो हां हां. तर सुरुवातीला त्या एअर होस्टेस येऊन अनाउन्समेंट्स करत असतात वेगवेगळ्या, की सीट बेल्ट लावा हो. आणि सीट पुढे करून घ्या वगैरे. आणि त्यावेळेस एक अनाउन्समेंट होती की जर का ऑक्सिजन लेवल कमी झाली तर वरनं मास्क येतील, दूसरों को बचाने से पहले. आणि ते मास्क खुद का आल्यानंतर ते असं स्पेसिफिकली सांगतात की तुमच्याबरोबर लहान मुलं जरी असेल हो. तरी मास्क आधी स्वतःला लावा स्वतःला लावा. आणि मग दुसऱ्या तुमच्या बाळाला लावा. अगदीच. तर मी ज्यावेळेस नवीन नवीन प्रवास करायचो, मला असं वाटायचं की असं कशी ही अनाउन्समेंट, ही टेक्निकली चुकीची आहे की लहान मुलगा आपला मुलगा बरोबर असेल तर आपण आपल्याला मास्क कसं लावायचं, आधी आपण मुलाला लावणार. तर मला काही ते लॉजिक पटत नव्हतं. पण वेगवेगळ्या एअरलाईन्समध्ये अनाउन्समेंट तीच असायची. सो मग मी एकदा, मला एक पायलट भेटला आणि मी त्याला विचारलं की हे असं उलटं का सांगता तुम्ही. तर त्याने सांगितलं की ते उलटं नाही आहे, इट इज लॉजिकल की जेव्हा मास्क येतात, तुम्ही मोठ्या आहात, तुमचं वय जास्त आहे, हो. सो यू नीड मोर ऑक्सिजन. ओके. तुमची ऑक्सिजन सस्टेनिंगची कॅपॅसिटी कमी आहे हम्म. आणि तुम्ही जगलात तर तुम्ही तुमच्या मुलाला वाचवू शकाल. अगदी अगदी. सो तिथे तो स्वार्थ, आपल्याकडं स्वतःसाठी काहीतरी करणं म्हणजे आपण स्वार्थी विचार करतोय, त्याच्यानंतर लोक काय म्हणतील. ते सो हा खरंच जो एक स्वार्थीपणा जो आहे, तर हा स्वार्थीपणा नाही आहे. नाहीये, तो स्वार्थीपणा नाहीये. सो प्रत्येक महिलेने आधी स्वतःला मास्क लावायला पाहिजे हम्म. आणि मग घरच्यांना मास्क लावायला पाहिजे. येस. सो तुम्ही जे म्हणालात की एक पोळी शेवटची राहिली तर मी दूध पिते, तर ते कुठेतरी आता चेंज करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि सेल्फ केअरचा जो दुसरा मुद्दा तुम्ही म्हणालात की तो खूप गरजेचा आहे. काही वर्षांपूर्वी रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन आपल्या संस्थेने महाराष्ट्र स्टेट वुमन कमिशनसाठी एक रिसर्च केला होता. विजयाताई रहाटकर त्यावेळेस महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्या खूप एक्सायटेड होत्या ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी फार तळमळ होती, आहे म्हणजे अजूनही. सो त्यांनी ती अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली आणि आम्ही तो रिसर्च केला. तर रिसर्च असा होता की इम्पॅक्ट ऑफ वर्क ओके. ऑन वर्किंग वुमन ऑन देअर फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आणि सरासरी 10 वर्ष ज्या जॉब करतायत किंवा बिझनेस करतायत अशा 600 बायकांचं आम्ही सॅम्पल केलं. बर. आणि एक 600 क्वेश्चन, म्हणजे पुष्कळ पुष्कळ sample मोठा होतं सॅम्पल झाला, तुमचं. आणि वेगवेगळ्या सॅम्पल साईजमध्ये, म्हणजे भाजीवाल्यापासून ते मोठ्या कंपनीत सीईओ अच्छा. पोस्टला, बर बर. सेल्फ एम्प्लॉयमेंट मधल्या बायका पण. ओके. आणि एक क्वेश्चनेअर तयार केली आणि इंटरव्ह्यू पद्धतीने आम्ही डेटा गोळा बरं. केला. म्हणजे त्यांना पाठवलं आणि टिक करा असं नाही, प्रॉपर इंटरव्ह्यू घेऊन. तर त्याच्यात इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या. म्हणजे फिजिकल हेल्थ तर दिसतेच, म्हणजे एव्हिडंट आहे. मेंटल हेल्थ त्यावेळेस खूप नवीन होतं, कोणाला माहिती नव्हतं. सो आम्ही स्ट्रेस, अँझायटी आणि डिप्रेशन ह्या 3 पॅरामीटर्स फक्त त्याच्यामध्ये स्केल्स त्याच्यात घेतल्या होत्या. सो त्याच्यात असं लक्षात आलं की मोर दॅन 80% ऑफ द वुमन आर सफरिंग आयदर फ्रॉम स्ट्रेस, अँझायटी और डिप्रेशन. आणि मग त्या क्वेश्चनेअर अशी फॉर्म केली होती की त्याच्यात कारणं पण कळतील की स्ट्रेस असेल तर कारण काय आहे, अँझायटी असेल तर कारण काय आहे, डिप्रेशन असेल तर टेंटेटिव्ह कारण काय. बरोबर. सो त्याच्यात एक प्रश्न होता सेल्फ केअरशी रिलेटेड की वर्षात किती वेळा ब्युटी पार्लरमध्ये जातात. सो सरासरी सगळ्या बायकांनी सांगितले की कमीत कमी 4 वेळा ब्युटी पार्लरमध्ये जातात. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न होता की शेवटचं हेल्थ चेकअप कधी केलेलं आहे. नो आन्सर. ओके. सो सेल्फ केअर म्हणजे फक्त ब्युटी पार्लरला जाणं किंवा हेअरस्टाईल आणि त्या सगळ्या गोष्टी करणं, ते करायलाच पाहिजे, तो आज एक समाजात जगण्यासाठी गरजेचा आहे. पण जसं एक्सटर्नल ब्युटीकडे आपण लक्ष देतो तसं इनर ब्युटी म्हणजे आपली फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सोशल हेल्थ, म्हणजे जिथनं आपण सुरू केलं होतं की व्हॉट इज हेल्थ, तिथे आपण आता कन्क्लुजनला आलोय. आणि त्या रिसर्चमध्ये अशा खूप गमतीशीर विषय पण होते की स्वतःच्या घरात राहणाऱ्या, म्हणजे मालकीच्या घरात राहणाऱ्या बायकांना जास्त स्ट्रेस होता ॲज कम्पेअर टू भाड्याच्या घरात राहणाऱ्या बायकांना. कारण ज्यांचं स्वतःचं घर आहे मग त्यांचा हट्ट होता की मला कोपऱ्यात इथे हेच पाहिजे, कुणी मुलांनी पेन्सिल मारून भिंत खराब करायला नको. तेच जर का भाड्याचं असेल तर ठीक आहे, भाड्याचं आहे, पापुद्रा पडलं तरी आपलं नाही आहे. ओके. सो सरप्राइझिंगली ज्यांचं स्वतःचं घर आहे त्या बायका जास्त स्ट्रेसमध्ये आहेत. किंवा ऑफिस आणि घर, इंटरेस्टिंग. ऑफिस आणि घर याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, त्याला 4 ऑप्शन्स होते. 5 किलोमीटरच्या आत,
10 किलोमीटरच्या आत, 15 किलोमीटर आणि 15 किलोमीटरपेक्षा जास्त. हम्म. सो ज्यांचं घर आणि ऑफिस हे 5 किलोमीटरच्या आत आहे हम्म. त्यांना सगळ्यात जास्त अँझायटी होती. कारण पटकन घरी जाऊन येऊ का, हे आले असतील की नाही, मुलं आली असतील की नाही. आणि ज्यांचं सगळ्यात जास्त 15 किलोमीटरपेक्षा जास्त आहे शेवटचा, दे आर मोस्ट रिलॅक्स, लेस अँझायटी. कारण त्यांना माहिती होतं की घरी जाऊ शकत नाही, सासूबाई नातवांचं बघतील काय करायचं ते, आणि सासूबाई पण म्हणते माहिती आता ही येणार नाही, मलाच करावं लागणार आहे, आणि मग त्या करतात. सो असे खूप इंटरेस्टिंग आणि सरप्रायझिंग फॅक्टर्स त्या रिसर्चमधनं आले. आणि त्याच्यामुळे मला कायम असं वाटतं की मेंटल हेल्थमध्ये रिसर्च ही खूप गरजेची आहे. खरंच आहे. खूप गोष्टी अशा सरप्रायझिंग त्याच्यातनं निघतात, आणि ज्याच्यातनं आपण पुढे ॲज अ सोल्युशन म्हणून त्याचं कन्सेप्ट सेलिंग आणि त्या सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो. ॲब्सोल्युटली. सो फायनली टू कन्क्लूड, तुमचेच सांगितलेल्या गोष्टी मी फक्त हे करतो एकत्र रिकॅप करतो की सगळ्यात पहिलं म्हणजे सेल्फ केअर. येस. आणि ऑक्सिजन पहिलं आपल्याला लावणं. अगदी. दुसरं, मेंटल हेल्थ ही बायकांची स्टार्टिंग फ्रॉम पिरियड टिल मेनोपॉज अँड पोस्ट मेनोपॉज. सो हे जे काही शरीरात बदल होत आहेत त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर, आपल्या इमोशनल हेल्थवर, बिहेवियरल हेल्थवर होत असतो. सो त्याची ओळख करून घेणं स्त्रियांनी की आपल्या बाबतीत काय होतं काय नाही, आणि त्याच्यासाठी प्रॉपर कन्सल्टेशन करणं, त्याच्यासाठी मदत घेणं. हे जसं पोट दुखलं की आपण डॉक्टरकडे जातो, तसं विनाकारण रडायला येत असेल, विनाकारण चिडचिड होत असेल, इरिटेशन होत असेल, तर सायकोलॉजिस्टची, मेंटल हेल्थ एक्सपर्टची मदत घेणं. आणि डोंट शाय अवे फ्रॉम टेकिंग अ हेल्प. करेक्ट. सो तो एक दुसरा पार्ट. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा की वुमन एम्पॉवरमेंटमध्ये फायनान्शियल इंडिपेंडन्स. आणि तुम्ही जसं म्हणालात की एका सर्टन स्टेज क्रॉस केली की मग तुम्हाला रिस्पेक्ट खूप मिळतो, बिकॉज यू बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अ की फॅक्टर फॉर डिसिजन मेकर. बरोबर. सो आणि एक महत्त्वाचा मुद्दा आपला जो राहिला तो म्हणजे की लर्निंग टू सपोर्ट अदर विमेन. वन वुमन शुड लर्न टू सपोर्ट. शी इज नॉट अनदर वुमन्स एनिमी. करेक्ट. आणि रायव्हल म्हणा. करेक्ट. आणि शेवट आपण ह्याच्यावरनं करूयात की जेंडर इक्विलिटी हा जो काही विषय आहे त्याच्यावर आजकाल खूप बोललं जातं, आणि त्याच्या मला असं वाटतं की कधी कधी खूप चुकीच्या डेफिनेशन्स व्हायला लागल्यात. की मुलगा कार चालवत होता, आता मुलगी पण कार चालवायला लागली म्हणजे मुलांच्या बरोबर आल्या, किंवा म्हणजे इक्विलिटी आली, समानता आली. मला असं वाटतं की अशा बिहेवियरल एक्सपेरिमेंट्समधनं इक्वेलिटी बघण्यापेक्षा, म्हणजे ज्या निसर्गाने किंवा ज्या देवानी स्त्री आणि पुरुष जन्मातच मुळात वेगळे निर्माण केलेले आहेत, आणि पुरुषांकडे पॉवर आहे तर महिलांमध्ये स्ट्रेंथ आहे. इनर स्ट्रेंथ बायकांमध्ये जास्त असते, पुरुषांमध्ये कदाचित शारीरिक ताकद जास्त असेल. सो दोन्हीकडे आपापल्या स्ट्रेंथ आणि पॉवर्स ह्या इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. सो त्याच्यामुळे पुरुषांनी स्त्रियांना स्त्री म्हणून रिस्पेक्ट करणं, आणि स्त्रियांनी पुरुषांना पुरुष म्हणून रिस्पेक्ट करणं. जेव्हा अशा प्रकारे एकमेकांना रिस्पेक्ट केला जाईल त्यावेळेसच ती इक्वॅलिटी, समानता म्हणता येईल त्याला. सो ती जेंडर इक्वॅलिटीपेक्षा जेंडर रिस्पेक्ट म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. खूपच छान विचार आहे डॉक्टर. सो आपण आता म्हणजे असं भरपूर विषय आहेत, आपण कितीही तास या विषयावर बोलू शकतो, पण तुम्ही एवढ्या सगळ्या धावपळीतनं आलात आणि इतके इन्साइटफुल आपली गप्पा झाल्या, चर्चा झाल्या, याचा समस्त फक्त मुलींना, स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा याची खूप मदत होईल. सो थँक्यू व्हेरी मच. 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे, पण 8 मार्च किंवा मार्च एप्रिल हे आपल्याकडे परीक्षेचा सुद्धा सीझन असतो, आणि विद्यार्थ्यांना जेवढा स्ट्रेस असतो त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस हा शिक्षकांना असतो. सो ह्या सगळ्या एक्झामच्या स्ट्रेसमधनं, एक्झाम कंडक्ट करायच्या स्ट्रेसमधनं आणि त्या सगळ्या धावपळीमधनं आज तुम्ही एवढा वेळ काढला, आणि इतके खूप छान इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाच्या विषयावर आज या निमित्ताने चर्चा झाली, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. प्लेजर वॉज माइन एंटायरली. थँक्यू.